मित्रांनो, आपण मनुष्य प्राण्याला समजून घेतोय. मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे हा आपण समजून घेतोय आणि त्याबरोबर उर्वरित गोष्टींसुद्धा आज मी पूर्ण करणार आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर. मित्रांनो, आपण चर्चा कशावर करत होतो तर मनुष्य प्राण्यावरती. मनुष्य प्राणी सृष्टी निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी सुद्धा मनुष्य प्राणी हा जलचरच होता. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला काय दिसले असतील, जलपरी दिसले असतील किंवा जलपुरुष सुद्धा दिसले असतील. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो व्हायरल झालेलेच आहेत. मित्रांनो, हे सत्य आहे. कारण मी ह्या अगोदरही म्हणालोय, सनातन संस्कृतीचा जो सिद्धांत आहे तो जलचर, उभयचर आणि भूचर. काय सिद्धांत? जलचर, उभयचर आणि भूचर. म्हणजे आपण त्या दशावतारामध्ये गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. मित्रांनो, जलचर, आता त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो, जिवंत उदाहरण. मग तुम्ही समजू शकता खरोखरच जलचर होतेत का मनुष्य प्राणी. मित्रांनो, एखादी बाई ज्यावेळी प्रेग्नेंट होते, गर्भावस्थेत राहते एखादी स्त्री, त्यावेळी तिच्या उदरामध्ये, तिच्या गर्भामध्ये जो जीव जन्माला येतो तो कोण असतो? सुरुवातीला जेव्हा गर्भात असतो तेव्हा तो जलचरच असतो. तो जलचरच असतो आणि 9व्या महिन्यानंतर त्याचा जन्म होतो. 9 महिने दिलेत त्याला. मित्रांनो, घ्या लक्षात, 10 अवतार आणि 9 महिने. 10वा अवतार कोणता आहे की 9 महिन्यानंतर जन्माला येणं, म्हणजे 10वा. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने त्याची वाढ होत असते, उत्क्रांती होत असते, स्थित्यांतर होत असते त्या गर्भामध्ये, त्या अर्भकाची. 9व्या महिन्यामध्ये 9व्या टप्प्यामध्ये त्याची उत्क्रांती होत असते. जर ही उत्क्रांती बघितली तर तुमच्या लक्षात काय येईल? तो जलचर होता. कारण गर्भामध्ये जलच असते आणि त्या जलामध्ये त्याचा जन्म झालेला असतो. सुरुवात त्या जलामधूनच होते. हे मी जिवंत उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही अंडी, एखाद्या पक्ष्याचं अंडं घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा जलच असते. त्या जलामध्ये हळूहळू उत्क्रांती होत जाते त्या जीवामध्ये, तो जन्माला येतो त्यावेळेला. प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मनुष्यच प्राणी नव्हे, इतर जे प्राणी आहेत, जे सजीव आहेत, इतर जे प्राणी आहेत, त्यांची गर्भावस्था, त्या गर्भावस्थेमध्ये त्यांच्या गर्भामध्ये जलच असते आणि या जलामध्येच ते जीव जन्माला येत असतात. जलचर. जर तुम्ही त्याची स्थित्यांतर बघत गेला तर तुमच्या लक्षात येईल जलचर, उभयचर आणि भूचर. लक्षात आलं का मित्रांनो? पहिल्या अवस्थेत तो जलचर असतो, दुसऱ्या अवस्थेत तो उभयचर असतो जन्माला यायच्या अगोदर 9व्या महिन्यात, आणि जन्माला आल्यानंतर त्याचा 10वा जो अवतार होतो म्हणजे तो भूचर, जन्माला आल्यानंतर. लक्षात आलं का? मग असा हा मनुष्य प्राणी, म्हणजे प्रत्येक प्राणी हा जलचरच होता सुरुवातीला. तर मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे. त्या बुद्धीचा त्याने वापर केला पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा त्याचा विकास झालेला आहे. तो विकास का झाला आहे तर तो पंचमहाभूताने युक्त आहे. तो पंचमहाभूत आहेत त्याच्यामध्ये. पंचमहाभूत आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. त्यामुळे तो पूर्णपणे आहे, पूर्ण आहे. तो पूर्णत्वास गेलेला आहे मनुष्य प्राणी. म्हणून आपण काय म्हणतो की नर का नारायण, नर नारायण, नर का नारायण झाला. नर का नारायण का झाला?
कारण त्याच्या बुद्धीचा विकास झाल्यानंतर तो नारायण झाला. बुद्धीचा विकास झाल्यानंतर तो नारायण झाला पूर्णपणे, आणि त्या बुद्धीचा तो योग्य ठिकाणी वापर करतोय. त्यावेळी त्याला आपण नारायण म्हणतो. नर का नारायण हुआ. आता ह्या विषयावरती आपण आणखीन कधीतरी बोलू. पण मित्रांनो, लक्षात घ्या, मनुष्य प्राण्याला काय करायचं आहे तर सृष्टीचं संवर्धन करायचं आहे, रक्षण करायचं आहे. सृष्टीचं संवर्धन करायचं आहे, रक्षण करायचं आहे. आणि इतर प्राणी जसे इमानी इतबाराने त्यांना दिलेले कार्य करतायत, तसंच कार्य मनुष्य प्राण्याला सुद्धा करायचं आहे. तसंच कार्य मनुष्य प्राण्याला करायचं आहे. फक्त ओरबाडून खायचं नाही, फक्त लुटून खायचं नाही आहे. अमर्याद स्वतःची हाव म्हणजे षडविकाराने अमर्याद गोष्टी त्याने लुटायच्या नाही आहेत. तर त्याला ह्या सृष्टीचं संवर्धन करायचं आहे, ह्या सृष्टीचं संरक्षण करायचं आहे. त्याप्रमाणे त्याने वागायला हवं, कारण तो बुद्धिवान आहे. आणि त्यांनी संवर्धन न केल्यामुळे काय होते, ह्या सृष्टीची ऱ्हास होतोय, ह्या सृष्टीचा ऱ्हास होतोय. आता तो थांबला पाहिजे. मी प्रत्येकांना आव्हान करतोय, तुम्ही मनुष्य प्राण्याप्रमाणे वागा. असुर कोण आहे? असुर कोण आहे? आज आपण जे वागतोय ते असुरी वृत्ती आहे. आज जे आपण वागतोय, सृष्टीचा विनाश करतोय, ऱ्हास करतोय, ही असुरी वृत्ती आहे. आणि एखाद्याला मदत करणं, सहकार्य करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याचं रक्षण करणं म्हणजे देववृत्ती झाली. ह्याच्यामधली वृत्ती म्हणजे मनुष्य, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन. देववृत्ती म्हणजे काय? सहकार्य, त्याच्यातून अपेक्षा काही नाही, निरपेक्ष काम करणं. पण अपेक्षा ठेवून, काही अपेक्षा ठेवून, मर्यादित अपेक्षा ठेवून काम करणारा तो मनुष्य प्राणी. मर्यादित अपेक्षा नजरेसमोर ठेवून काम करणारा, कृती करणारा, कर्म करणारा तो मनुष्य प्राणी. मर्यादा ओलांडून, ज्या मर्यादा ओलांडून आपल्या अपेक्षा साध्य करणारा जो आहे तो असुर झाला. आणि अपेक्षाला मर्यादित ठेवून काम करणारा तो मनुष्य प्राणी झाला. मग आपल्याला कसं जगायचंय, काय कसं नाही जगायचंय हे तुम्ही ठरवा. मित्रांनो, आता आपण गोष्टीकडे येऊया. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी आता एक व्हिडिओ टाकला, आता वास्तवावर बोलू काहीतरी, या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. याच्यानंतर मी एक आता पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. तो म्हणजे 2 व्हिडिओ टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तिसरा व्हिडिओ जो टाकेन तो असेल माझे काही उपक्रम आहेत, मी जे काही उपक्रम राबवणार आहे त्या उपक्रमाची मी माहिती देणार आहे, सविस्तर माहिती देणार आहे. तर तुम्हाला जर तो बघायचा असेल तर त्या यूट्यूब चॅनलवरती मी जाऊन तो बघू शकता. मी नंतरसुद्धा तुम्हाला त्यांना सांगेन. त्या यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. प्रत्येक व्हिडिओच्या वास्तवावर बोलू काहीतरी हा माझा यूट्यूब चॅनल आहे तो. तर त्याच्यावरही जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता, माझे विचार ऐकू शकता. मित्रांनो, त्याच्यावरती आता मी नुकताच एक व्हिडिओ बनवला आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदीजी हे 400 पार करतील की नाही, ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून, ज्योतिषशास्त्राला समोर ठेवून. असो, आपण आता गोष्टीकडे वळूया. ती गोष्ट कशाची आहे, कोणाची आहे तर रमेशची आहे. रमेश हा शहरामधून आता गावाकडे आलेला आहे. म्हणजे गावाजवळचं शहर नव्हे, तो मुंबईला राहिला होता आणि मुंबईवरून तो आता आपल्या गावाकडे गेला होता. पण आता तो व्यवसाय कुठे करतोय, जे गाव आहे त्याचं, जो जिल्हा आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी त्या शहरामध्ये काम करतोय. जिल्ह्याचं जे शहर आहे, तालुक्याचं जे शहर आहे, त्या शहरामध्ये तो काय करतो, व्यापार करतोय. पण तो एक 10-12 किलोमीटरवरती त्या अंतरावरती त्याचं गाव आहे आणि रोज तो अपडाऊन करत होता. आणि त्यावेळी ही गोष्ट घडली, त्यांना ती स्त्री भेटली आणि त्या स्त्रीने त्यांना मदत केली. त्यांचा व्यवसाय अगदी मस्त सुरू झाला.
म्हणजे जी अपेक्षा होती त्यांना त्या व्यवसायामधून त्यापेक्षाही जास्त ते कमवायला लागले. त्यापेक्षाही ते जास्त कमवायला लागले. म्हणजे ते एकदम खुश होते. वा, आपलं आता आयुष्य सुधारलंय, आपण प्रगतीपथावरती आहे. आता आपल्या मुलाला सुद्धा मी चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो. त्या स्त्रीचा आपल्याला आभार मानायला पाहिजे, असं त्यांनी ठरवलं. तिला एकदा भेटूया. ते इतर वेळेला रोज जाता येता बघत होते, पण ती स्त्री कधी त्यांना तिथे दिसली नाही. त्यांनी ठरवलं की आज आपण जरा उशिरा जाऊया. कदाचित ती उशिरा भेटली तर बघू, भेटली तर आभार मानू. आणि त्यानुसार ते त्या दिवशी एक दिवस त्यांनी नियोजन केलं आणि त्या दिवशी ते हुशारी निघाले. ज्या दिवशी त्यांना ती भेटली होती त्या वेळेनुसार 8-9च्या आसपास. आणि बघतो तर काय, तर ती स्त्री तिथेच बसलेली आहे. तिथेच बसलेली आहे. ते गेलेत अगदी आनंदाने त्या स्त्रीसमोर उभे राहिलेत. नमस्कार केला, अभिवादन केला. धन्यवाद, तुमच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बदलाव आले, प्रगती झाली आहे. तुमचे मी शतशः आभारी आहे. तर ती हसली. ठीक आहे, मी तुमचं काम केलं, तुमच्या आयुष्यात बदलाव आले, चांगली, मला सुद्धा आनंद आहे. पण तुम्हाला एक मी गोष्ट म्हणाली होती की त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार. त्यावेळी तुम्ही म्हणालेलं मी देईन म्हणून, मान्य केलं होतं. आज ती वेळ आलेली आहे मला तुम्हाला सांगायची. बरं ठीक आहे, मला जर काय जमत असेल तर मी करेन. तुला जमत नाही ते तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे, मी हरकत नाही, मी यथाशक्ती यथाविधीने मी करेन. तुम्ही सांगा तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचं मदत हवी आहे, सहकार्य हवं आहे. तर त्या स्त्रीने सांगितलं, मला आता तुम्ही सोबत घेऊन चला तुमच्या घरी. तुमच्या सोबतच राहणार मी आता. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमच्या सोबतच राहणार. तर ते जरा कचरले. असं काय हे मागणी करते, असं काय मागणी करताय तुम्ही, मी तुम्हाला कसं काय सोबत जाऊ शकतो. मी विवाहित आहे, माझ्या पत्नीवरती माझं प्रेम आहे. आणि एका स्त्रीला मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आपली भेट एकदाच झाली होती आणि मी तुम्हाला कसं काय घेऊन जाऊ घरी. ते मला काय ऐकायचं नाही. तुम्हाला मला घरी घेऊन जावं लागेल, घेऊनच जायचं आहे. मी येणारच. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं. तर ठीक आहे, मी विचार करतो, मला वेळ द्या थोडासा. ते म्हणाले ठीक आहे, पण पत्नीला जाऊन सांगायचं नाही, तुम्ही कोणालाही सांगायचं नाही मी येते आहे. बोला असं कसं होईल. नाही, बोला हे नियम आहेत, हे अटी आहेत माझ्या. बोला ठीक आहे, हरकत नाही, मी विचार करतो काय करायचं ते. आणि तुम्ही एवढे माझ्यावर उपकार केलेले आहेत, तुमचे आभार मी मानलेले आहेत. आणि असा नमस्कार करून तिची तो रजा घेतात, निरोप घेतात आणि आपल्या घरी निघतात. घरी निघताना ते विचार करत असतात, काय आता काय करायचं, अशी काय वेळ आली. त्यांना अपेक्षित नव्हतं असं काय घडेल, अशी काय ती मागणी करेल. त्यामुळे थोडेसे ते हे झाले, संभ्रमित झालेत, शासंक झालेत आणि ते तसेच घरी आलेत. खूप विचार केला त्याने, काय करायचं. ते स्वामी भक्त होते. त्यामुळे आपण स्वामीकडून आपण निर्णय मागूया. स्वामी काय म्हणतात ते ऐकूया. तिला घरी आणायचं की नाही आणायचं. शेवटी तिने आपल्यावरती उपकार केले आहेत, त्याची परतफेड आपल्याला करावीच लागेल. कदाचित ती एकटी असेल, तिला कोणाचा आधार नसेल, म्हणून ती कदाचित म्हणत असेल. असा विचार करून ते स्वामींच्या मठामध्ये गेले आणि त्याने तिथे नामस्मरण केलं. त्याने स्वामींची पूजा केली मनोभावे आणि स्वामींना त्यांनी कौल लावला. ते म्हणालेत, म्हणजे फुलं त्यांना त्या स्वामींच्या मूर्तीला हार घातले होते, फुलं घातली होती, वाहिली होती फुलं. ते म्हणालेत की स्वामी मला उत्तर द्या, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. मी काय निर्णय घ्यावा, तुम्ही मला कौल द्या.
मी काय निर्णय घ्यायचा. तुम्ही उजवा कौल दिला तर त्या स्त्रीला मी घरी घेऊन येईन, आणि डावा कौल दिला तर तिला मी नाकारेन. आणि त्याने नम्रपणे नमस्कार केला आणि बघितलं, लक्ष होतं त्यांचं त्या मूर्तीकडे. त्यांनी डावा कौल दिला. पुष्प पडलं डाव्या बाजूचं. त्याचा अर्थ ते समजले की आपल्याला तिला सोबत घेऊन जायचं नाही. त्यांनी सद्गुरूंची रजा घेतली, माफी मागितली आणि तिथून ते निघाले, घरी आले. आणि आता विचार केला की तिला भेटायला पाहिजे. परत तिला तोपर्यंत 2-4 दिवस गेले होते, तर ते परत आता त्याचप्रमाणे तिला संध्याकाळी भेटायचं त्याने योजलं. ते विचारलं होतं, तुम्ही कधी भेटता म्हणून. बोले ह्या वेळेला मी भेटेन तुम्हाला, असं तिने मागच्या वेळेस सांगितलं होतं. ह्या वेळेला तुम्ही इथे मला भेटा, मी भेटेन. त्याप्रमाणे ते व्यापार करून संध्याकाळी 7-8-9 वाजता निघाले सायकलवरून. तिथे पोचलेत तर ती बाई तिथेच बसली होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आली एक गोष्ट, की पहिल्यांदा ज्यावेळी भेटलो आपण त्यावेळीसुद्धा तिने हेच वस्त्र परिधान केले होते, हेच कपडे घातले होते, ह्याच प्रकारची साडी होती आणि ह्याच प्रकारे ती शृंगारित होती. हेच तिने शृंगार केले होते. अशीच ती दिसत होती. दुसऱ्या वेळेला पण तशीच होती, आताही तशीच दिसते. थोडंसं ते काय झाले, संभ्रमित झाले, शासंक झाले, नक्की काय आहे, ती तशीच का दिसते. ते थोडेसे घाबरले त्यावेळेला आणि तिच्या समोर गेले आणि त्यांनी माफी मागितली तिला, त्या स्त्रीची, की मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, माफ करा मला. आणि माझ्या गुरूंनीसुद्धा ते मान्य नाही केलं आहे, माफ करा मला, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. मी तुमचं दुसरं काय काम असेल, दुसरी काय मदत असेल तर मी तुमच्यासाठी करेन. त्यावेळी ती भडकली आणि तिने आपलं वास्तविक स्वरूप दाखवायला सुरुवात केलं. हसायला लागली ती. विचित्र एकदम. ते हास्य ऐकून त्यांची पाचावर बसली. म्हणजे बघा, विचार करा, घाम सुटला अंगाला, थरकाप सुरू झाला, बोबडीच वळली तिचा आवाज ऐकून आणि तिचं ते रूप बघून. हळूहळू रूप असं त्यांना ते भयानक दिसायला लागलं, विचित्र दिसायला लागलं. जे सौंदर्य होतं ते बाजूला होऊन भयानकता दिसायला सुरुवात झाली. तिचं हास्य विकृत विचित्र हास्यसुद्धा, त्या हास्यानेसुद्धा ते चलबिचल झाले, घाबरले, घाम फुटला, छातीची धडकन वाढली, हृदयाचे ठोके वाढले. आणि त्यांनी विचार केला, आता इथून निघालेलं बरं, जास्त वेळ आपण इथे थांबू शकत नाही. तसेच ते सायकलीवर बसले. जाताय कुठे, थांबा, तुम्ही आता कुठेही जाऊ शकणार नाही, तुम्ही मला आता काही नाकारू शकत नाही. तुम्ही मला वचन दिलं होतं की मी तुम्हाला मदत करणार, आता ती तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे. आता त्याचे परिणाम तुम्ही भोगा, त्याचे परिणाम भोगा. तुम्ही जो तुम्हाला मी दिलंय त्याचंही, ते जे काय दिलंय त्याच्यापेक्षा जास्त दिलंय. तुम्हाला जे हवं होतं त्याच्यापेक्षा जास्त दिलंय. पण आता तुम्ही जे पूर्वी कमवत होतात, जे तुमच्याकडे होतं ते सुद्धा नष्ट होईल, ते सुद्धा मी काढून घेईन. आणि असं ती म्हणाले. ते घाबरले. आणखी त्यांनी एकदम जोर लावला, मनाची तयारी केली, स्वामींचं नाव घेतलं आणि सायकलच्या पायडल मारलं आणि ते निघाले गावाच्या दिशेने, घराच्या दिशेने. पण काय मित्रांनो, जसे ते पुढे जातात तशी ती बाई त्यांना समोर दिसते, त्याच अवस्थेत, त्या स्वरूपात. ते जसे पुढे जातात तशी ती बाई त्यांच्या समोर दिसते, त्याच रस्त्यावर, म्हणजे पुढे रस्त्यावरती. ते बघतात तिच्याकडे, न बघल्यावर का करतायत, जोरात पायडल मारतायत आणि निघाले. ती बाई त्यांच्या समोर दिसते. अगदी घरापर्यंत आल्या तरी ती बाई त्यांच्या समोर दिसते. ते घाबरले एकदम, हे काय झालं, हे काय झालं, ती इथपर्यंत आली, कशी आली. आणि त्यांनी स्वामीचं नामस्मरण सुरू केलं. ही हसते विकृत, तिचं विकृत चाळे, विकृत हास्य,
ते घरात आले आणि त्यांनी स्वामींची माफी मागितली की मी हे चुकीचं केलं आहे, हे माझ्याकडून चुकीचं घडलं, आता तुम्हीच मला सावरा आवरा. बायको पण बघले असं काय करतायत, हे घाबरलेत काय, थरथरलेत का, घामाने घामाघूम का झालेत, आता तर थंडी पडली आहे आणि यांना घाम का फुटला आहे. कारण ती वेळ थंडीची होती, तो मोसम थंडीचा होता, तो ऋतू थंडीचा होता. म्हणला घाम कसा काय फुटला आहे. तर ते म्हणाले, त्यांनी विचार केला आपल्या बायकोला पत्नीला जर सांगितलं आता तर ते घाबरतील, त्यांना त्रास होईल, आणखीन एक प्रश्न निर्माण होईल. तर आपण हे काय सांगूया नको, आपणच याच्यावर काहीतरी उपाय शोधूया, आपणच काहीतरी याच्यावरती उपाय शोधूया. आणि ते गप्प झाले. ते म्हणाले काही नाही, थोडंसं दचकलं होतो म्हणून मला एक भीती वाटली आणि म्हणून मला घाम फुटला आहे. असो, आंघोळ बिंघोळ केली, जेवण पाणी झालं, झोप यायला तयार नाही. कारण झोप येणार कशी, कारण ती बाई डोळ्यासमोर दिसते, ती बाई डोळ्यासमोर दिसते, तिचं ते विकृत हास्य, तिचा विकृत चेहरासुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर दिसतो. कशी बशी त्यांना झोप लागली पहाटे पहाटे. त्या दिवशी ते उशिरा उठले, त्यांना आता व्यापाराला जायला पाहिजे आणि त्यांचं परत रुटीन चालू झालं. कधी ती परत यायला दिसली नाही दिवसा, पण त्यांना खरोखरच नुकसान व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या व्यवसायामध्ये, त्या धंद्यामध्ये नुकसान व्हायला सुरुवात झाली. आणि अशी काय नुकसान चालू झाली की जो त्यांना पूर्वी नफा होत होता, फायदा होत होता, तो सुद्धा होईनासा झाला. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांचं नुकसान व्हायला लागलं. फायदा सोडून द्या, त्यांचं उलटं नुकसान व्हायला लागलं. ज्या उधाऱ्या आहेत त्या उधाऱ्या मिळायच्या बंद झाल्या, ज्या उधाऱ्या आहेत त्या उधारी देण्याचे बंद झाले लोक. त्यांनी विचार केला हे काय घडलं आहे, काय होते, कसं होते, आता काय करू मी. त्या बाईंनी सांगितल्या तशाच गोष्टी घडायला लागल्या. ते घरी आले एक दिवस, म्हणजे पूर्णच बर्बाद झाले असं समजायला हरकत नाही. ते व्यापारावरून आता व्यापार करण्याचा प्रश्नच राहिला नाही, कारण त्यांच्या हातात कुठलीच वस्तू राहिली नाही, कुठलीच गोष्ट राहिली नाही. हे असं कसं घडलं, अचानक कसं घडलं. त्यांच्या पत्नीला प्रश्न निर्माण झाला. मग त्याने आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगितली. तीही स्वामी भक्त होती. मित्रांनो, त्या दिवसानंतर त्यांना आपल्या घराच्या बाहेर त्या बाईचा आवाज यायला लागला. त्या गावाच्या सीमेच्या बाहेर, ज्यावेळी तिथून निघायचे त्या सीमेच्या बाहेर त्यांना आवाज यायचा. ते सीमेपर्यंत येऊन पोचली होती, तिथे सीमेच्या येऊन जवळ राहिली होती त्या गावाच्या सीमेच्या. आणि ते गावाच्या सीमेपासून त्यांचं घर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. त्यामुळे त्यांना त्या सीमेवरती ती जी बाई होती तिचा आवाजसुद्धा ऐकायला यायचा, अगदी दिवसा ढवळ्या. त्यामुळे आणखीन ते विचलित झाले. आता काय करू, कुठे जाऊ, काय ह्याच्यावरती उपाय करू. त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण एक बांगडी आणून ठेवली आहे. ती बांगडी शोधायला गेली, ती जे ठेवली होती त्यांनी एका ठिकाणी, ती बांगडी त्यांना मिळाली नाही. अरे गेली कुठे, बांगडी गायब कुठे झाली. ती बांगडी शोधायला पाहिजे, कुठे गेली. ती बांगडी मिळालीच नाही. त्यांना वाटलं कदाचित त्या बाईने ती बांगडी परत घेतली असेल. ते एकदम घाबरून गेले, आता काय करायचं. मग त्यांनी विचार केला आपण स्वामींवरतीच विश्वास ठेवायचा, स्वामींना शरण जायचं आणि आपण ह्याच्यातून मार्ग काढायचा. मग ते सरळ उठले तडक आणि स्वामींच्या मठात जाऊन बसले, आपल्या पत्नीला आपल्या मुलाला बरोबर घेऊन. आणि याचकासारखी स्वामींसमोर त्यांनी हात पसरले. स्वामी आता तुम्ही ह्यातूनच मार्ग दाखवा, मला ह्याच्यातून मार्ग दाखवा. आता मी काय करू, मला काही समजत नाही आहे, मला काही उमजत नाही आहे. मी बर्बाद झालो आहे. हव्यासापोटी मी जी गोष्ट घेतली आणि या हव्यासामुळे माझ्यावरती ही वेळ आलेली आहे. मी हळूहळू प्रगती करू शकलो असतो, पण मला लवकरात लवकर ही गोष्ट प्राप्त करायची होती आणि हव्यासापोटी ही माझ्यावरती गोष्ट
आलेली आहे, उडवली आहे, मी काय करू? असं करून ते नतमस्तक झाले स्वामीसमोर, माफी मागितली, या चुकीबद्दल मला माफ करा. आणि थोड्या वेळाने त्या मठातून निघाले. ते वाटेत त्यांना एका वृद्ध व्यक्तीने हाक मारली. अरे बाळा, काय कसल्या टेन्शनमध्ये आहेस? कसल्या विचारांमध्ये आहेस? काय विचार करतोय? अरे दे सोडून टेन्शन, विचार. काय घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शब्द त्याच्या मुखातून आलेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते लगेच हे झालेत. कोण? रमेश. अरे, माझ्या सद्गुरूंचे शब्द ह्या वृद्धाच्या मुखातून निघाले. कदाचित हे सद्गुरूच असतील. सद्गुरू माझ्यासाठी उभे आले आहेत, उभे ठाकले आहेत माझ्यासाठी. ते जाऊन तसे तडक त्या वृद्धाच्या चरणावरती लोटांगण घातलं. ते वृद्धाने सांगितलं, काही घाबरू नको, फक्त एक काम कर, घरी जाताना एका गाईचं ताजं गोमूत्र घेऊन जा, घरात प्रवेश करायच्या अगोदर. आणि ते गोमूत्र मी सांगेन त्याप्रमाणे त्याची विधी कर. आणि त्यानंतर तुला जी ती वस्तू त्या बाईने दिली होती, ती वस्तू तू शोधून काढ. तुला ती मिळेल, अमुक ठिकाणी मिळेल, ती तुला मिळेल. त्यावेळी ती घे आणि ती गाडून टाक, किंवा तिला अग्नीत दहन कर तिचं, म्हणजे त्या आत्म्याला मुक्ती मिळेल. त्या आत्म्याला मुक्ती मिळेल जो आज भटकतोय, जी व्यक्ती भटकते. आणि तिचेही आभार मान, तिचीही माफी माग. त्यांनी सांगितलं की एक काम कर, माझ्या मंदिरामधून ती उदी घे, बरोबर, ती पुडीत बांध, गोमूत्र घे, त्या गोमूत्रामध्ये उदी टाक, पाणी टाक, जेवढं गोमूत्र घेशील तेवढं पाणी टाक आणि ते उदी टाक चिमूटभर, आणि घराच्या भोवती आणि घराच्या आतून ते शिंपड. असं त्या वृद्ध व्यक्तीने त्यांना सांगितलं. मग ते तसे तडक निघाले तिथून, आपल्या पत्नीला, आपल्या मुलाला बरोबर घेऊन. वाटेत जाताना त्यांना एका मित्राच्या घरी गाय बांधली होती. ते म्हणाले, अरे मला ताजं गोमूत्र मिळेल का? अरे बरं झालं, आताच आलं, आताच मी गोमूत्र धरून ठेवलं होतं, मला पण हवं होतं, तुला पाहिजे तर ते घे, त्या भांड्यात ठेवलं आहे बघ. बघा मित्रांनो, श्रद्धा आणि सबर, श्रद्धा आणि सबर. ते गेले, त्या भांड्यामधून गोमूत्र त्याने घेतलं. त्यांच्याकडे जी बाटली होती पिण्याच्या पाण्याची, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये त्यांनी ते गोमूत्र घेतलं. घरी गेले. घराच्या बाहेरच त्यांनी विहिरीमधून पाणी काढून त्या एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये गोमूत्र आणि पाणी टाकून, आणलेली विभूती त्याच्यात टाकून पूर्ण घराच्या भोवती ते शिंपडलं. आणि त्या आत्म्याची माफी मागितली, क्षमा मागितली. तुम्ही मुक्त व्हा, मी तुम्हाला मुक्ती देतोय, ही एक सर्वात मोठी मदत मी तुम्हाला करतोय. परत ते आवाज ऐकायला यायला लागले, ती किंकाळायला लागली, मला मुक्ती नको आहे, मला तुमच्यासोबतच यायचं आहे, मला मुक्ती नको आहे, मला सोबतच यायचं आहे. पण त्यांनी सांगितलं की मी स्वामींना भेटून आलो आहे आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मी विधी करतो आहे आणि तुम्हाला याच्यातून मुक्ती मिळणार आहे, ह्या प्रेतयोनीतून मुक्ती मिळणार आहे. तर ती मुक्ती स्वीकारा, असे भटकत राहू नका. तुम्ही मला मदत केली त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. अशी नम्र विनंती केली. त्या दिशेने त्या सीमेच्या जवळच ती होती आणि त्यांना तिचा आवाज ऐकायला येत होता. नाही, मला असं नाही, मुक्ती नको आहे. तर त्यांनी मग म्हणाले, शांत हो. आणि मग ते पाणी घेऊन ते पहिल्यांदा त्या सीमेवरती गेले आणि त्या सीमेवरती त्यांनी ती शिंपडलं पाणी. म्हणाले, मुक्ती घ्या, मुक्त व्हा, स्वामींना शरण जा आणि ह्या योनीतून, ह्या प्रेत योनीतून तुम्ही मुक्त व्हा. ज्या का यापूर्वी तुम्ही ज्या गोष्टी केल्या असतील, इतर जणांना तुम्ही छळलं असेल,
तुमच्या रागापोटी तुम्हाला जो त्रास झाला, तुम्ही ह्या योनीत आलात, त्यावेळी ती रडायला लागली आणि म्हणाली की खरोखरच तुम्ही मला ओळखलं, समजलं. आणि त्यावेळी तिने स्टोरी सांगितली की माझ्या पतीने माझा खून केला एका परस्त्रीमुळे. परस्त्रीसाठी. मी विवाहित होती. जोर जबरदस्तीने माझं लग्न झालं नव्हतं. त्यांच्या घरातल्यांनी त्याचं लग्न लावून दिलं होतं. पण त्या व्यक्तीने माझा खून केला विवाहानंतर. म्हणून मला प्रत्येक पुरुषाचा मी राग करायला लागले. आणि मी ज्या जोड्यामध्ये होती, ज्या कपड्यामध्ये होती, विवाहित होती, ज्या स्थितीमध्ये होती, ज्या स्थितीमध्ये मी तुम्हाला दिसले, त्या स्थितीमध्ये त्यांनी माझा खून केला होता. इथे जवळपास गाव आहे ते. आणि त्यांनी इथे आणून मला गाडलं होतं. जिथे मी तुम्हाला बसलेली दिसली त्या कडेला, त्याच्यापासून एक 10 मीटर आतमध्ये एका ठिकाणी तुम्हाला ते दिसेल. माझ्या त्या प्रेताचं तुम्ही काय करा, विल्हेवाट लावा, त्याचं अग्निदहन करा. पण आता शिक्षा देण्यासारखं ती व्यक्ती राहिलेली नाही आहे. बरीच वर्ष झाली आहे. ती व्यक्ती, तिचं कुटुंब, त्या कुटुंबाचा सुद्धा ऱ्हास झाला, त्या व्यक्तीचा सुद्धा मी विनाश केलेला आहे. त्यामुळे मला आता कोणाचाही बदला घ्यायचा नाही आहे. तर माझ्या त्या ह्याला अग्निसंस्कार करा, माझ्या त्या प्रेताचं. असं त्यांनी माफी मागितली, हात जोडले. की त्यावेळी त्यांना दिसली अगदी दिवसा ढवळ्या. तिने आपलं स्वरूप दाखवलं. त्याने त्याला नमस्कार केलं, वंदन केलं. ते म्हणाले की तुमचा आता ह्या पुढे भविष्य उज्ज्वलच असणार आहे. तुम्ही जे काय कार्य केले, त्यामुळे माझ्या शक्तीची, माझ्या ताकदीची तुम्हाला काही गरज नाही. तुमच्या मागे स्वामी समर्थ आहेत. तुमच्या मागे स्वामी समर्थ आहेत. ते तिला वंदन करून, नमस्कार करून घरी आले. आणि पहिल्यांदा त्यांनी घराचा दरवाजा उघडला. घरात सगळीकडे त्यांनी काय केलं, हे गोमूत्र आणि शिंपडलं, शुद्ध केलं. आणि त्यांच्या निदर्शनात ती बांगडी आली. ती बांगडी त्यांच्या निदर्शनात आली. सोन्याची बांगडी होती. ती बांगडी घेऊन ते निघाले तिथून. पत्नीला सांगितलं की असं असं घडलेलं आहे, मी असा विषय आहे, हा मी पूर्ण करून येतो. निघाले तिथून. ते त्या मूळ जागे आले जिथे ती बाई त्यांना दिसली. आणि तिथून तिने सांगितल्याप्रमाणे 10 मीटरवरती त्या एका जागेवरती त्यांच्या लक्षात आलं तिथे एक दगड ठेवला होता. त्यांनी त्या दगडाखाली उकरायला सुरुवात केली. तर तिचं ते प्रेत सापडलं. ती हाडं सापडली. तिने तिकडची जवळपासची सगळी लाकडं गोळा केली. ती अस्थी गोळा केले, त्या अस्थी गोळा केलेत. पण तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाला सुद्धा कळवलं होतं. पोलीससुद्धा आले होते. हे सांगायचं राहिलो मी, कारण उद्या सकाळी जर हे काय सापडलं, बघितलं, तर लोकांना संशय येईल. पोलिसांना ते बरोबर घेऊन गेलेत. आणि ही गोष्ट पोलिसांच्या त्यांच्या समोर ह्या गोष्टी त्यांनी केल्या. ते प्रेत उकरून काढलं. तिचे ते हे फक्त अस्थी होत्या. आणि त्या अस्थींचं 10 संस्कार केला. यथाविधी 10 संस्कार केला. त्यावेळी पोलीससुद्धा अचंबित झाले. पोलिसांनी सुद्धा नंतर माहिती काढली. त्यांना ती गोष्ट कळली, खरोखरच बऱ्याच वर्षापूर्वी अशी घटना घडली होती अमुक गावात. आता त्या घराची अवस्था दयनीय आहे. हे घर मोडकळीतसुद्धा आलेलं आहे. ज्या घरात ती स्त्री लग्न करून आली होती, त्या घराचा सुद्धा खंडर झालेला आहे. त्यामुळे कोणावरही हे करणं, आरोप लावणं किंवा त्याला दोषी ठरवणं किंवा त्याला शिक्षा करणं, ही गोष्ट राहिलीच नाही. कारण त्या स्त्रीने त्यांना शिक्षा केली होती. मित्रांनो, लक्षात आलं का? ही एक गोष्ट आहे आणि वास्तवातली गोष्ट आहे. असं त्या माझ्या श्रोत्यांनी
ही गोष्ट मला पाठवलेली आहे, ही अस्तित्वातली गोष्ट आहे. तुम्हाला ह्यातून काय कळलं, उद्बोधन तुम्ही काय घेतलं, तात्पर्य तुम्हाला काय कळलं, कमेंट बॉक्समध्ये लिहा. कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि माझे तिन्ही चॅनल बघा. वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव आणि बोलायचं तरी काय. दोन्ही चॅनलचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.